नमस्कार मित्रांनो, आज आपण जे 3 HP शेती पंप येतो शक्ती कंपनीचा, तर याच्या पहिले आपण होल करायचो, गड्डे करायचो शक्ती पंप इन्स्टॉलेशनसाठी. तर याच्यात बदल झालेला आहे. तर नवीन जे अपडेटेशन आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता जे गड्डे बनवायचे आपल्याला, ते पूर्व-पश्चिम असणार आहे आणि याच्यामध्ये 3 गड्डे येतात बेसिकली 3 HP पंपामध्ये. प्रत्येकी गड्ड्यावर आपल्याला 2-2 पॅनल माउंट होताना दिसतात आणि दोन्ही गड्ड्यामधील जे अंतर असतं ते 8.5 फुटाचं डिस्टन्स आपल्याला त्याच्यामध्ये ठेवावं लागतं आणि त्या गड्ड्यापासून आपल्याला 2 फुटावरती अर्थिंगचे गड्डे घ्यावे लागतात. पहिले 3 गड्डे घ्यावे लागचे, आता ते 2 झालेले आहे. मेन तुम्हाला जे 4 फूट खोल सोलार फिटिंगसाठी जे गड्डे लागतात, त्याबद्दल सांगतो. पूर्व साईडला एक गड्डा घ्यायचा, त्याच्यापासून 8.5 फूट अंतर ठेवायचं. मध्ये सेंटरला एक गड्डा घ्यायचा, पुन्हा 8.5 फूट अंतर सोडून पश्चिम साईडला एक गड्डा घ्यायचा. असे आपण 3 गड्डे मेन झाले आपले. आता या मधल्या गड्ड्यापासून आणि कोणत्याही एका बाजूच्या गड्ड्यापासून आपल्याला 2 अर्थिंगचे गड्डे 2-2 फुटावर पाहिजे. तर मधल्या गड्ड्यापासून आपण 2 फुटावर अर्थिंगचा गड्डा उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला दोन्ही बाजूला देखील करू शकतो. जसं तुमचं जागेची ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही त्या गोष्टी करू शकता. आपण इथं उत्तर दिशेला केलं आहे. त्याच्यानंतर एक साईडच्या गड्ड्यावरती जो आपण अर्थिंग गड्डा देणार आहे, तिथून त्या मेन गड्ड्यापासून 2 फूट अंतर सोडून आपण कोणत्याही दिशेला एक अर्थिंग गड्डा त्या ठिकाणी द्यायचा आहे. फक्त गड्डे घेताना या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. सोलारचे जे गड्डे असणार आहे हे कमीत कमी 8 फूट रुंद 8 इंच रुंद आणि 4 फूट खोल पाहिजे. त्याच्यानंतर अर्थिंगचे गड्डे जे कमीत कमी 3.5 फूट खोल पाहिजे आणि सोलारचे ज्या जागेवर करणार आहे त्या जागेवरती वरच्या बाजूने कोणत्याही प्रकारची विजेची तार गेलेली नसावी आणि कुठल्याही झाडाची सावली त्या सोलार सिस्टम बसवल्यावर त्या ठिकाणी यायला नको. या गोष्टीची काळजी आपण त्या ठिकाणी त्या लोकेशनला घ्यायची आहे. धन्यवाद मित्रांनो.